जिओ सिनेमा गजबजवून टाकलं गेलं आणि ते अगदी आमचे जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 चा हा शानदार सोहळा त्यांच्या समवेत हार्दिक पाटील आपण पाहत आहेत आणि कुणाल दाते सरांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत। वेलकम 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 कुणालजी दाते सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत। मिस्टर IPL म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी खडतर प्रवास करून त्यांनी जिओ सिनेमापर्यंत उत्तुंग गरुड भरारी घेतली। यावेळेला पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल। पहिल्याच बॉलवर तुषार बसवत बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन। अतिशय एक वेगवान मारा करण्यासाठी जो ओळखला जातो वेगवान गोलंदाज आहे आणि विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक गेली कित्येक वर्ष आपण पाहिले या गोलंदाजाला। आज प्रशांत गरजच्या अनुपस्थितीत आपण पाहत आहेत संघ खेळत असताना आज प्रमोद लिली ॲड होत असताना आणि विघ्नेश साखळतोडे दोन बंधू खेळत आहेत। प्रशांत गरज यांचे बंधू पाहायला मिळत आहेत, मिस्टर जयेश गरज अर्थात जयूला आपण पाहू शकाल आणि रविकांत संदीप खरवत यांना आपण पाहत आहेत। भरपूर वर्ष संदीप खरवत यांनी अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं आहे आणि 40+ क्रिकेट आत्तापर्यंत ते चांगलं खेळत आहेत। ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर वापर केला होता मीन बोराने, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील। मिस्टर जयूला आपण पाहू शकाल फेकी करत असताना ऑफ द मार्क मीन बोराच्या बॅटमधून एक स्वतः कर्णधार आहे, आज जबाबदारीने खेळावं लागेल। बॉल फेकून झालेत, आत्तापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करताना मैत्री पालघर या टीमची जाऊन पोहोचते 1-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल आपण पाहू शकलात, लवकरात लवकर बाद झाला तुषार बसवत। आज असं वाटलं होतं की तुषार बसवत चांगली बॅटिंग करेल, धावा त्याच्या बॅटमधून येतील, परंतु तसं काही घडलं नाही, कागदोपत्री फक्त स्ट्रॉंग राहिला। कुणाल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, सरळ चेंडू विसावला गेला। विकेटकीपर विकास दसगर चिका च्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर 1-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। अगदी डाव्या साईडला आपण पाहिला शिरगावचा ऐतिहासिक किल्ला आणि मैदानालगत हिरवळ असं मैदान आणि उजव्या साईडला समुद्र किनारा लाभलेला हा शिरगावचा गाव पर्यटन स्थळ आहे। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद। विघ्नेश साखळतोडे कोणती मिस्टेक करत नाहीये, एक्सलंट कॅच, गॉन। सुद्धा कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला। दुसऱ्या दिवसाचा आढावा घेत कुणालने खूप चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग केली होती। ऑलराऊंडरची भूमिका कशी असावी याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं होतं याच मैदानात। म्हणजे या मैदानात कुणाल काही नवीन नव्हता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर अमित तांडेल एक परफेक्ट विकेट टेकर गोलंदाज कसा असावा, जेव्हा जेव्हा अर्नाळा संघ संकटात सापडला तेव्हा तेव्हा अर्नाळा संघाला वर कसं काढायचं हे अमित तांडेलने गेली कित्येक वर्ष आपण पाहिलीत। उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब त्याच्या नावावर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि परफेक्ट एक ऑलराऊंडर म्हणून आपण पाहू शकतायत। कौतुक का करावं असं वाटेल, कारण त्याचा खेळ सुद्धा खूप चांगला बहरतोय, म्हणजे सातत्याचं दुसरं नाव या अमित तांडेलला आपण पाहत आहेत। 2-1 अशी नाजूक स्थिती आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर। गोलंदाज सज्ज होईल,
चांगला बॉल होता, वाईट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला, परंतु सुंदर पद्धतीने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं गेलं. जयेश घरत चेंडूला फील्ड करेल आराम के साथ, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवर 2-2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते मैत्री पालघर या टीमची. नेस्टर धंबाल आपण पाहत आहेत, त्यांनी ओमान टीमकडून वर्ल्ड कपच्या माध्यमातून 2021 मध्ये आपण या खेळाडूला पाहिलं, जॉईन केलं आणि आज अर्नाळचं नावसुद्धा एक अतिशय सुवर्ण हस्ताक्षरात नेस्टरने उंचावलं गेलं. यावेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक आपण पाहिलं अमित तांडेलच्या नावावर पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं. 3 धावांवर 2 सफलता प्राप्त केल्या आणि पहिलं षटक आपल्या नावावर करत असताना वर्चस्व आणि प्रतिबिंब उमटवलं ते पहिल्या षटकामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 3 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 रन 3-2. घेऊया एक छोटासा डीजे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आशुतोष व्यवहारे सर आणि राकेश राऊत सर हे 2 ऑफिशियल पंच पाहायला मिळतात आणि तिसरे पंच हर्षल मोरे सर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 रन झालेले आहेत. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान, हिरवळ असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं गेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलं. डीप बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगलवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. निसर्गरम्य असं वातावरण आणि खऱ्या अर्थानं नयनरम्य असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जणू काही आपण गोव्यामध्ये आहोत की काय असंच फील होत असताना, कारण आजूबाजूला खूप नारळाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. झाडे लावा झाडे जगवा हे मात्र मंत्र हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं शिरगावकरांकडून. स्पर्धा आहे सरपंच चषक. पार्थ मोरे अगदी थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होईल. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढं एलिव्हेशन मिळालं नव्हतं. जास्तीत जास्त चेंडू हवेत बराच वेळ राहिला. मकरंद पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद, 3rd विकेट डाऊन. फलंदाज बाद झाला. त्यानंतर कुणालला आपण पाहिलं, दुसरा फलंदाज बाद झाला आणि तिसरा फलंदाज शुभमच्या स्वरूपात हा तिसरा धक्का लागतोय मैत्री पालघर या टीमला. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 4 वर 3 धक्के बसले गेलेत. सुरुवात तेवढी हवी तशी झाली नाही. ज्या अपेक्षा असतात की सलामीवीरांकडून चांगली सुरुवात व्हायला हवी, परंतु ती सुरुवात होताना पाहायला मिळाली नाही आणि त्या कारणास्तव आतापर्यंत गोलंदाजांचा दबदबा राहिलाय. अतिशय चांगली गोलंदाजी करत लाईन अँड लेंथ अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारे करणारे हे गोलंदाज अमित तांडेल आणि त्यानंतर हर्षद मेहर याला आपण पाहू शकाल. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आकाश. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. नेस्टर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मैत्री पालघर या टीमची जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी सुरुवात चांगली होते, कधी मध्यंतर मात्र खराब पाहायला मिळतो. पुन्हा एकदा एंड जो असतो तो मात्र खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळतो. आणि या पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांपर्यंत आत्तापर्यंत 9 बॉल खेळलेत, त्यामध्ये 5 धावा आलेत आणि 3 फलंदाज बाद झालेत.
म्हणजेच हवी तशी कामगिरी झालेली नाही आहे, परंतु इथून अजून सुद्धा मीन बोरा एक असा फलंदाज आहे की कोणत्याही क्षणाला त्याची बॅट तळपू लागेल. अप्रतिम चांगला फटका, बॉडमॅनचा चांगला वापर केला, जयेश घरतला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 रन, अतिशय चांगला फटका, चौकार, गुड शॉट. चार बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9व्या धावसंख्येवर मीन बोराच्या बॅटमधून. म्हणून मी या खेळाडूचा उल्लेख केला होता की कोणत्याही क्षणाला कोणत्याही बॉलवर अटॅक करण्याची क्षमता आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. 1 रन तर जरूर मिळेल. अमित तांडेल चेंडूला फील्ड करतील, शॉट थर्डमॅनला 1 रन ॲड होईल आणि संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले गेले. 10 रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरा आहे. पॉवर प्लेचे 2 मॅन्डेटरी षटक आपल्याला पाहायला मिळतात. हर्षद मेहर फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने अतिशय चांगली प्रगती केली. वालईपाडाचं मैदान नालासोपारा पाहायला मिळालं, काय गजबजवलं होतं. याच खेळाडूने कॅश प्राईज खूप मोठ्या प्रमाणात त्याला मिळाली होती. 10 ते 11 हजार त्याच मॅचमध्ये मिळाले होते. हर्षद मेहर अप्रतिम स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. बैठकी शॉट खेळला गेलाय. नेस्ट धम्मा पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने 2 षटकाच्या समाप्ती अखेर 11 रन. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त अवघ्या 2-3 रन आणि त्यानंतर 2 विकेट मिळाले. या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि 1 सफलता मिळाली हर्षद मेहरच्या खात्यामध्ये. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 रन, 11ला 3. यानंतर होणारा सामना वैतरणा बॉयज आणि नवापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या डावाला ब्रेक लागल्यानंतर आपण लगेच टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. मला आता 3 षटकं जी आहेत ती 14 मिनिटात कव्हर करायची आहेत. त्याची दखल घ्या, नो एक्सक्यूज. जर 25 मिनिटांच्या वरती जर 1 सेकंद जरी झाला तर तुम्हाला सर्कलमध्ये एक प्लेअर घ्यावा लागेल. हळूहळू प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने त्यांचे पाय थिरकायला लागलेत. सुप्रसिद्ध मैदान शिरगावचं आपण पाहत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आपण मिस्टर IPL अर्थातच कुणालजी दाते सर, मराठी समालोचक, ज्यांनी गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं आपल्या करिअरमध्ये छोट्या स्पर्धेपासून सुरुवात केली आणि जिओ सिनेमापर्यंत जी आपण पाहिलं गरुड झेप घेतली त्यांच्या स्वतःच्या कष्टाने. आणि एक गोष्ट आवर्जून सातत्याने म्हणावं असं वाटेल की जेव्हा कोणती मोठी स्पर्धा असते त्यावेळेला प्रत्येक समालोचकांना कशा पद्धतीने घेऊन चालायचं त्याचं फॉर एक्झाम्पल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं. ग्रामीण बिग बॅश धमाका कोणगाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात आम्ही सातत्याने त्यांना जवळून पाहिलंय. म्हणजे एक सुंदर नेचर कसं असावं हे कुणालजी दाते सरांकडून आम्ही भरपूर वेळा शिकलोय आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अगदी थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तिसरं षटक गोलंदाज सज्ज होईल. अमित तांडेल ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करण्याचा मनसुबा बाळगला होता. सिंगल मेल जयेश घरत पुढे सरसावत आहेत. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12वर जाऊन पोहोचले गेले. विश नेटवर्क या चॅनलवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतोय. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 डे 5 आणि या 5व्या दिवसामध्ये फायनल डेमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. मीन बोरा एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये कशी बॅटिंग करायची ठाऊक असणारा फलंदाज आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता. सिंगल मेल फक्त सिंगलवर यावेळेला सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या षटकातील आत्तापर्यंत बॉल फेकून झाले ते 2. टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं ग्लॅमर वलय निर्माण झालंय. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय मी एक अष्टपैलू खेळाडू बनावं. माझं नाव माझ्या आईवडिलांचं नाव गावाचं नाव उंचवावं. त्यासाठी मात्र भरपूर कष्ट तुम्हाला घ्यावे लागतात कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे.
चांगला बॉल होता लेग स्टंपच्या वरून चेंडू पिच होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ विकास दसगर चिकाच्या हातामध्ये निघून जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. स्थिर राहिले आतापर्यंत 13. अमित तांडेल सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा, फलंदाजाला रीड कसं करावं हे अमित तांडेल जाणत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13ला 3, 3 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑफ साईडला खेळण्याचा इरादा होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सर्कलच्या बाहेर अमित तांडेल स्वतः एफर्ट घेत असताना एकच रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 14वर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत फलंदाजाला मुभा दिलेली नाही आहे हात खोलण्याची, कारण सुंदर लाईन अँड लेंथ आत्तापर्यंत मेंटेन केले गेले. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडून मात्र आतमध्ये येणारे आपल्याला पाहायला मिळतात. कधी बाहेर निघणारे चेंडू पाहायला मिळतात, कधी सबमरिंग डिलिव्हरी आपण पाहू शकतायत, कधी बाउन्स होताना आपण पाहतायत, कधी चेंडूला फ्लाईट दिली जाते. अशा प्रकारची व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज अमित तांडेलला आपण पाहतायत. भव्य दिव्य ट्रॉफीज अतिशय सुंदर पद्धतीने आणि प्रत्येकाचं लक्ष वेधित करणाऱ्या या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद गॉन. वाटणार नाही की हे पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं. अतिशय सुंदर मॅनेजमेंट, 32 टीम या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या 32 टीममधून 8 संघ पुढे आले आणि 8 टीममधून आता 4 संघ पुढे येतील, 2 सेमी आणि 1 फायनल. अशा पद्धतीने आपण या स्पर्धेचा आढावा घेत आजच्या दिवसातील शेड्यूल पाहायला मिळेल. 14ला 4 धक्के बसले. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल. अमित तांडेलचा पुढील बॉल, चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. हलक्याच्या हाताने खेळण्याचा चेतनचा दृष्टिकोन होता. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14ला 4. मैत्री पालघर टीम प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत. शान मान सन्मान अभिमान. एक इच्छा होती पार्थ मोरे यांची की आपल्या वडिलांच्या नावाने विद्यमान सरपंच जे आहेत घनश्याम बाबलेंना, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व
गणेशा मोरे साहेब आणि त्यांच्याच नावाने सरपंच चषक आपण पाहत आहेत. 19 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज 23 मार्चचा दिवस, फायनल डे. सुवर्ण हस्ताक्षरात कोणता संघ नाव कोरेल या ट्रॉफीवर याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहणार आहे. जो चांगला खेळेल तो या स्पर्धेचा विजेता ठरेल. कारण विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर विजेते वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात, म्हणून ते विजेते ठरतात. आणि तसं तुम्हाला करावं लागणार आहे. ऑन दी टोस खेळत असताना बॅकफुटला जात असताना एक रन जरूर मिळेल. थोडीशी जर आपण पाहिलं तर स्वैर फेकी होत असताना मकरंद पाटील पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. पण ड्रिंक्स ब्रेक नंतर थोडीशी एक स्ट्रॅटेजी आखली असेल की आता मात्र ह्या वेळेला 60 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, परंतु त्यासाठी अपार कष्ट करावे लागणार आहेत. विघ्नेश साखळतोडे आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज एक बाईक ज्याच्या नावावर अंडरम क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात वसई विरारमध्ये अंडरम बॉक्स क्रिकेट खेळलं जातं. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता, फ्लाईट दिली होती या बॉलला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर विकास दसगरच्या हातामध्ये. थोडंसं वळण घेणारा हा चेंडू, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. संघाची धावसंख्या 15, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल अप्रतिम चांगला बॉल होता. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी सांगितलं ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर पिचिंग होत असताना लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळेल. 16 ला 4. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 रन. बॉल फेकून झाले ते 4. चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना थोडीफार कुठेतरी अंधाधुंदी बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. प्रॉपरली त्या बॉलच्या मिरिटमध्ये येत नाही आहेत, त्या लेंथला ओळखत नाही आहेत आणि त्यामुळे त्याचा बेनिफिट विघ्नेश साखळतोडेला मिळतोय. चांगली गोलंदाजी. 5 बॉल आतापर्यंत हाताळलेत, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील. अतिशय चांगला जजमेंटने झील टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. सोळा रन झालेले आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना मैत्री पालघर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विकास दसगरने सांगितलं आम्ही गोलंदाजी स्वीकारू. प्रशांत गरजच्या अनुपस्थितीत हा संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग संघ आहे. 2021-22 मध्ये 16 फायनल ज्यांच्या नावावर आपण पाहिल्या होत्या. ऑन साईडला खेळला गेला फटका तर छान आहे. सरळ चेंडूला फेकून दिलं, डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. सरपंच चषक षटकार. गरज आहे ती मैत्री पालघर टीमला. आणि चेतन एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताचा एक सुंदर शैलीदार फलंदाज. चांगला बॉल, परंतु नेस्टर सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन.
मिळते ओमान या टीममधून तो जॉईन झाला 2021 मध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच निस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. 22 रन झालेले आहेत आतापर्यंत, 22 रन, 22ला 6 धक्के. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. धावांचा वेग वाढत नाहीये, सिंगल डबलला महत्त्व दिलं जात नाहीये आणि त्यामुळे कदाचित धावा येत नाहीयेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर करत असताना दांडीगुल, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफळाचीत. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025 आपण पाहत आहेत. 22 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर 6 षटकानंतर आपण टॉससाठी रेडी राहायचंय. वैतरणा बॉयज टीमचे कॅप्टन आणि नवापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहा. 22 धावा झाले 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूपच बिकट स्थिती आहे आतापर्यंत मैत्री पालघर या टीमची. कोणत्याही फलंदाजाने चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं नाही आणि त्यामुळे की काय आपण पाहत आहेत फक्त आणि फक्त 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. इथून 9 बॉल आहेत, म्हणजे 9 बॉलमध्ये मॅक्झिमम 2 ते 3 मोठे फटके किंवा 4 मोठे फटके आले, षटकार आले तर एक सुस्थितीमध्ये धावसंख्या जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाने खूप चांगली बॅटिंग करावी लागेल. 22ला 7 धक्के बसले गेलेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर नेस्टर हॅट्रिकवर पोचला गेलाय. चांगला बॉल होता ऑन साईडला. 1 रन जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकेपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 धावा. तेवीस धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. नेस्टर, काय बॉलिंग केली नेस्टरने आतापर्यंत. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी प्रमोद लिली, एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर, एक ग्रेट क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते, एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 24 रन झालेले आहेत. अप्रतिम चांगला बॉल होता. वाईट यॉर्कर. कुणाल मात्रे यांनी पाहिलं चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर ॲलनला आपण पाहत आहेत. अतिशय चांगला खेळाडू आहे. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षणासाठी शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर विघ्नेशला आणलं जाईल की काय. आतापर्यंत 25 धावा झालेत 5 षटकांच्या अखेरीस. परफेक्ट 25 मिनिटे घेतली आणि परफेक्ट 30 बॉल फेकले गेले. त्यामध्ये एक सुद्धा एक्स्ट्रा नाही आहे. मात्र या शेवटच्या षटकामध्ये तोच उल्लेख केला गेला होता की 5 षटकांमध्ये एक सुद्धा वाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल फेकला नव्हता. मात्र या 6व्या षटकातील पहिल्याच बॉलवर वाईडने सुरुवात केली विघ्नेशने. संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 7 विकेट. चांगला बॉल होता. हा क्रॉस बॅटचा वापर करत असताना कुणाल म्हात्रे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26ला 7. कुणाल म्हात्रे स्वतः आयोजक आहेत. अग्रिपाडा या ठिकाणी स्पर्धा येते. मात्र 25 ते 29 डे अँड नाईटचा फॉर्मॅट. मात्र आता पालघरमध्ये आपण पाहतायत पार्थ मोरे यांची एक इच्छा होती की पालघरमध्ये आपण लाख मोलाच्या स्पर्धेपासून सुरुवात करूया, की येणाऱ्या कालावधीमध्ये पालघरमध्ये सुद्धा तेवढंच चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. सफाळेमध्ये जसं क्रिकेट आपण पाहतायत अतिशय प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सफाळे विभागामध्ये. विटी लाईनमध्ये खास करून आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप चषक आपण पाहिला. विटी लाईनचा वर्ल्ड कप आहे आणि यंदा कुणाल
जी दाते सरांनी सुद्धा अनुभवलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की बऱ्याच वर्ष मी मिस केली ती स्पर्धा, परंतु आता मिस करणार नाही. यावेळेला ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. प्रमोद लिली पुढे सरसावत आहेत, कोणती चूक करणार नाही आहेत. फलंदाज बाद मिस्टर हनीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. वाईड ईस्ट लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी प्रमोद लिली आले होते. चौथ्या दिवसामध्ये मंथनजी घरत जे आपल्याला पाहायला मिळतात 4 दिवसांमध्ये अतिशय सुंदर समालोचन त्यांनी सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवलंय. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचसाठी आपण त्यांचा आवाज ऐकलात. 27 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खूपच बिकट स्थिती आहे आतापर्यंत. होतं कधी कधी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर किंवा क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिले लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कधी कधी फिरतात, ते आपण पाहिलेलं आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला जिद्दीने खेळावं लागतं. शौर्य, धैर्य, ऊर्जानं संपणार आहे असे खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. ऑफ साईडला हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली होती. जयू पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28-28. 4 बॉलचा खेळ झालाय. आदित्य गावड खूप चांगली स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. प्रॉपरली जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे स्कोरर असतात त्या पद्धतीने स्कोरिंग आतापर्यंत केली गेले. प्रत्येक रकाने जे कॉलम आहेत ते परफेक्ट या वेळेला नोट केले गेलेत. ऑन साईडला खूप चांगला फटका तर एक्झिक्यूट केला गेलाय. प्रमोद लिली पुढे सरसावतील. शेवटच्या बॉलवर 2 धावा येतील का, मात्र हा ना करता करता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ अखेरीस 30 रन झालेले आहेत आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. जे आव्हान असेल 31 धावांचं 6 षटकांमध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी वैतरणा बॉयज आणि नवापूर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा. आपण लगेच करूया टॉस आणि त्या ठिकाणी असतील मंथनजी घरत. या आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण ऐकूया मिस्टर IPL मराठी समालोचक जिओ सिनेमावर ज्यांनी 5 ते 6, 6 ते 7 वर्ष अगदी मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवली आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एक अनमोल हिरा समालोचक म्हणजेच कुणालजी दाते सर, या आपण त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत सरपंच चषक 2025 मधली. ती असणार आहे नवापूर विरुद्ध वैतरणा बॉयज. पार चिमोरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सन्मान्य आदरणीय पारची मोरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला नवापूर आपण पाहतात आणि त्यांच्या विपक्षामध्ये वैतरणा बॉयज. वैतरणा बॉयज टीमचे कॅप्टन कॉल करतात. एका बाजूला सरपंच चषक आणि स्वस्तिक फाउंडेशन आहे. सरपंच चषक हा कॉल केलाय आणि सरपंच चषक 2025 नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कसं वाटतं या मैदानावरती आल्यानंतर, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलंय? खूप चांगलं वाटतंय आम्हाला. ह्या टुर्नामेंटमध्ये संधी दिल्याबद्दल आयोजकाचे धन्यवाद. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता बॅटिंग करायची आहे, 6 षटका आहेत. काय माइंडसेट असणार आहे? टीम सेम असणार आहे की टीममध्ये काही चेंजेस आहेत?
आमची टीम सेम असणार आहे आणि आम्ही 60 ते 70 रन बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत मराठी IPL समालोचक सन्माननीय आदरणीय कुणालजी दाते सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद प्रमोदजी शेडगे आणि धन्यवाद स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन प्रस्तुत सरपंच चषकाचं आयोजन मंथन करत आपलंही मनपूर्वक आभार. आणि आज महत्त्वाचा दिवस म्हणजे फायनल डे या स्पर्धेचा आहे आणि अंतिम दिवसामधील दुसरा सामना इथे रंगतोय, जिथे टार्गेट 31 धावांचं जयेश 11 अर्नाळा या टीमच्या समोर मैत्री स्पोर्ट्स पालघरच्या माध्यमातून सेट करण्यात आलेलं. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. छोटंसं टार्गेट, परंतु केलं तर कठीण. क्रिकेट हा अद्भुत खेळ आणि या अद्भुत खेळामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर असं मनमोहक असं वातावरण आहे, त्यातल्या त्यात अगदी समुद्र सपाटीच्या अगदी जवळ वसलेलं एक क्रीडांगण, बाजूलाच असलेला शिरगावचा फोर्ट, तो किल्ला, ऐतिहासिक वारसा आणि परंपरा जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनच्या वतीने सरपंच चषकाचं आयोजन करण्यात आलंय. आणि आज अंतिम दिवसाचा खेळ तुमच्या समोर रंगतोय, जिथे दुसरा सामना जयेश 11 अर्नाळा या टीमच्या समोर टार्गेट आहे फक्त 31 धावांचं. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जयेश आणि नेस्टर. लेफ्ट हँडेड बॅटर जयेश, नॉन स्ट्रायकिंग एला नेस्टर. आकाश फर्स्ट ओव्हरमध्ये राऊंड विकेट. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होता, खूपच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शॉट कव्हरला बॉल थांबवण्यात यश प्राप्त झालं नाही. मिळणार धाव जयेशला, वाट पाहावी लागेल खातं उघडण्यासाठी. पहिलाच बॉल बरोबर टप्प्यावर टाकला आकाशने. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर कोणताच फलंदाज असा मॅजिकल फिगर म्हणजे दुहेरी आकडा गाठवू शकलेला नव्हता आणि त्याचमुळे टार्गेट छोटं आहे. फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला. पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून बॉल निघतोय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. जयेशचं खातं आता उघडलंय. जयेश 11 अर्नाळा या टीमला 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात झाली आहे 2 धावेने. आणि विशेष म्हणजेच मैत्री स्पोर्ट्स पालघरला रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट घ्याव्या लागतील. विकेटचा दबाव येईल आणि पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न जयेश आणि नेस्टर करताना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीप मारलाय, चांगला फटका गॅप मधून काढलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय. सरपंच चषक चौकार, 4 धावा. चांगला फटका, रिव्हर्स लॅप शॉट आणि त्याच्यावर 4 धावा वसूल केले. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न जयेशचा सुरू झालाय. परत एक वेळा तोच प्रयत्न होता. यावेळेला फुलर लेनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बीट केलं. फलंदाजाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनच्या वतीने सरपंच चषकाचं आयोजन आणि खूपच दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजूबाजूला गिर्द अशी नारळाची माडाची झाडं आणि त्यातल्या त्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण, जिथे ही क्रिकेटची स्पर्धा आहे. स्टेप आउट करून खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक दमदार सरपंच चषक चौकार. चांगली बॅटिंग जयेशच्या बॅट मधून धावा येतात. यावेळेला स्वीप शॉट, साडू शॉट गॅप मध्ये चालला. इथे देखील धावा येत असताना पाहायला मिळतील. आणखीन एक दमदार चौकार, 4 धावा.
14 धावा स्कोरबोर्डवर आहेत. शिरगाव फोर्टच्या अगदी लगत बसलेलं हे क्रीडांगण निसर्गाच्या सानिध्यात आणि तिथे स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनच्या वतीने अप्रतिम दर्जेदार असं आयोजन करण्यात आलंय. सरपंच चषक 2025 ची ही स्पर्धा आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आहे. आज अंतिम दिवस फायनल डे या स्पर्धेचा आणि सुरुवात धडाक्यात 14 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जयेशने या 14च्या 14 धावा केल्या. जयेश 11 अर्नाळा या टीमसाठी खेळत असताना, मैत्री 11 पालघरच्या विरुद्ध खेळत असताना. कुणाल आलाय सेकंड ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय. चांगला कट शॉट इथे पाहायला मिळतोय. धावा मिळतील इथे देखील 4. येतोय चौकार. चांगली बॅटिंग. 18 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अंपायरचा सिग्नल. आता वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात. धावा झाल्यात 19. यावेळेला उसळी चांगली प्राप्त केली आणि विशेष म्हणजे फुटवर्क नव्हतं बॅटरचं. जागेवरून नेस्टरचा खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 19 धावांवर स्थिर आहे. धावसंख्या 31च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये भन्नाट गोलंदाजी केली सगळ्याच गोलंदाजांनी, खास करून अमित हर्षद, विघ्नेश, नेस्टर या सगळ्या गोलंदाजांनी जखून ठेवलं फलंदाजांना आणि त्याचमुळे एक छोटंसं टार्गेट समोर सेट झालं. सुरुवात धडाक्यात केली जयेशने. रिव्हर्स स्वीपचे फटके दाखवले. कट शॉट दाखवला नेस्टरने. पॉइंटच्या डोक्यावरून तिथून चौकार वसूल केला. जयेशने आतापर्यंत 14 धावा केल्यात. त्या 14 धावांमध्ये जयेशच्या बॅटमधून 3 चौकार आलेत आणि सगळे फटके त्याच्या भात्यामधून आतापर्यंत प्रेक्षकांनी अनुभवलेत, पाहिलेत. आणि लेफ्ट हँडेड बॅटर तेवढेच आक्रमक असतात, नैसर्गिकरित्या देखील आक्रमक असतात. शॉर्ट बॉलचा वापर. इथे देखील धावा येतील. खेचून मारलाय बॉल. चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय सरपंच चषक चौकार. क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे तो पवित्रा त्याने दाखवलाय आणि सुरुवात धडाक्यात केल्यानंतर आता धावा झाल्या स्कोर बोर्डवर 24 धावा. आता नक्कीच या सामन्यावर वर्चस्व आहे जयेश 11 अर्नाळा या टीमचं. ज्या पद्धतीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळलाय, अफलातून बॅटिंग, तेवढीच चांगली गोलंदाजी. ऐतिहासिक मैदान आहे शिरगावचं, किल्ल्याजवळचं. काय दृश्य या क्रीडांगणाचं. आल्यावर आपसुकच मुंबईचा कुठलाही माणूस या क्रीडा नगरीच्या दिशेने आला आणि त्याने असं सौंदर्य पाहिलं निसर्गाचं, तर आपसुकच या क्रीडा नगरीच्या प्रेमामध्ये तो पडेल. असं हे आयोजन करण्यात आलंय. तेवढीच चांगली क्रीडा नगरी आणि हळूहळू इकडचं देखील क्रिकेट बहरतंय, फुलतंय. अनेक मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतात. खूपच चांगलं क्रीडांगण आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत डीप मधून. मिड विकेट रिजन काऊ कॉर्नर पर्यंत प्रयत्न सुरू होता, परंतु शेवटच्या क्षणाला झेल निसटलाय. एकच धाव मिळते जयेशला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 धावा. 31 टार्गेट आहे. 6 धावांची आवश्यकता. क्वार्टर फायनल नंबर 2 सध्या तुमच्या समोर रंगत असताना 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल, 1 फायनल तुमच्या भेटीला येईल या स्पर्धेमध्ये. चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल होता. सन्मान दिला. हलक्या हाताने ढकललाय. मिड ऑन पासून डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळते नेस्टरला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26. पॉवर प्ले 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13ची सरासरी. 26 धावा झाल्यात बिनबाद. टीम जयेश 11 अर्नाळा. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये धावा करायचे आहेत फक्त 5.
26 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी ओमकार आलाय. फक्त 5 धावा विजयासाठी आणि औपचारिकता शिल्लक असं म्हणायला हरकत नाहीये. बॅकफुट पंच चांगला आहे. सिंगल तिथे मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 27. नेस्टर पोहोचलाय 7 वर. 19 धावा केल्या जयेशने. हे चांगली भागीदारी इथे रचत असताना एक वाईट बॉलच्या स्वरूपात धाव देखील आली होती. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. विश नेटवर्कवर या स्पर्धेचं टेलिकास्ट सध्या सुरू आहे. खूपच चांगलं टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून आणि हळूहळू काट टाकते विश नेटवर्क देखील. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनचं आयोजन. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेला मोठा फटका येतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि हा विजयी षटकार. सामना इथे जिंकलाय जयेश 11 अर्नाळा टीमने. अभिनंदन.